तर गावाकडून आईने शेवया, कुरडया, पापड याच्यासोबतच हा काळा मसाला पाठवला होता वर्षभरासाठीचा. नेहमी आईच बनवून देते मसाला आणि आमच्याकडे याला काळं तिखट म्हणतात, सोलापुरी काळं तिखट. दररोजच्या भाज्या तर टेस्टी बनतातच, पण ज्या रस्सा भाज्या आहेत व्हेज नॉनव्हेजच्या त्यातसुद्धा खूप टेस्टी होतात. वेगळा कुठला मसाला घालायची गरज पडत नाही, एवढा टेस्टी असतो हा मसाला. मग म्हटलं की आईने मसाला पाठवलाच आहे तर आज भाजी बनवते वेळी वापरून बघूया मसाला कसा झाला आहे, कारण भरणीचं झाकण खोलल्या खोलल्या एवढा मस्त वास येत होता ना. मग म्हटलं की भाजी तर बनवायलाच पाहिजे. गरमागरम भाकरी बनवल्या आणि त्याच तव्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी केली तेल घालून, कांदा फ्राय केला, त्यात आईने पाठवलेला काळा मसाला आणि हळद घातली, भिजवलेली मसूर डाळ घातली, मीठ घातलं चवीनुसार, साईडने थोडंसं पाणी सोडलं, झाकण ठेवलं आणि वाफ दिली. एक वाफ दिल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं पाणी घातलं, कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा वाफ दिली. खूप जास्त मसूर डाळ शिजवलेली छान नाही लागत, थोडीशी अशी अर्धी कच्ची राहिली की मस्त लागते. आणि आमच्याकडे प्रवासाला वगैरे जात असतील 1-2 दिवसासाठी तर अशी सुकी मसूर डाळ चपाती किंवा भाकरी, दशम्या, धपाटे हे असं घेऊन जातात. आणि ही अशी गरमागरम मसूर डाळ, दही, भाकरी एकदम टेस्टी लागते. आणि आईने पाठवलेला मसाला घालून तर एक नंबर झाली होती डाळ.